लक्ष्मीपुत्र फाउंडेशनच्या वतीने नान्नज येथील नागरिकांना मोफत पाणी वाटप। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असताना सामाजिक बांधिलकी जपत लक्ष्मीपुत्र फाउंडेशनच्या वतीने मोफत पाणी वाटप उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमातून नान्नज येथील ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले। प्रत्येक कुटुंबास साधारण 200 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे लक्ष्मीपुत्र फाउंडेशनच्या संस्थापक तथा सचिव सौ मंजुश्रीताई जोकारे यांनी सांगितले। या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उन्हाच्या तीव्र झळांमध्ये लक्ष्मीपुत्र फाउंडेशनने केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील काळातही अशाच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नान्नज या ठिकाणी लक्ष्मीपुत्र फाउंडेशन तर्फे आज पाण्याची भरपूर काय टंचाई असल्यामुळे लक्ष्मीपुत्र फाउंडेशन तर्फे पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। प्रत्येकी 200 लिटर हे देणार आहेत। आजपासून चालू केलं आहे आणि आज देवीचा सप्ताह बसला, ह्या निमित्ताने त्यांनी आज कार्यक्रम उपक्रम राबवला आहे। त्याबद्दल त्यांना सर्व गावच्या वतीने शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। भरपूर वेळेस पाण्याचा प्रश्न म्हणा, कुठल्या बी इतर गोष्टीचा प्रश्न म्हणा, त्यांनी पूर्ण जागच्या जागी म्हणजे हे केलेलं आहे। तर त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून लक्ष्मी फाउंडेशनच्या सचिव सौ मंजुश्रीताई जोकारे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे त्यांचा पाणी वाटपाचा हा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे। ज्या वेळेस नान्नज गावाला पाण्याची टंचाई येते त्यावेळेस त्या प्रत्येक नागरिकांनी दिलेल्या आवाजाला प्रतिसाद देत त्यांनी मध्यंतरी 4 दिवसापूर्वी नान्नजमध्ये येऊन पाहणी केली होती। तर पाण्याची टंचाई होती, चौकशी केली असता त्यांच्या निदर्शनास आले की नान्नजमध्ये पाण्याची कमतरता आहे। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सगळ्याला बोलून म्हणले आपल्याला नान्नजला पाण्याची आवश्यकता आहे। तर मग आम्ही म्हणलं टँकर चालू करा तुमच्या माध्यमातून फाउंडेशनच्या, आणि त्यांनी लगेच होकार दिला। असं नान्नजमध्ये अशी पहिली व्यक्तिमत्व अशी नान्नजमध्ये असं पहिला नागरिक असा आहे की तो नान्नजच्या छोट्या छोट्या समस्याकडे लक्ष देऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे। आज नान्नजला या उन्हाळ्याची परिस्थिती असताना, नान्नजमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असताना त्यांनी या पुढाकार घेतला आणि मोठं मन करून नान्नजकरांना पाणी देण्याचं त्यांनी मान्य केलं आणि प्रत्येक गल्लीला त्यांच्या नियोजनानुसार सर्वांना पाणी मिळेल अशी अपेक्षा, कारण इथून मागं त्यांनी पाण्याची कुठलाही दुजाभाव न करता सर्वांना पाणी वाटप केलं होतं आणि त्याचप्रमाणे यावर्षी ते पाणी वाटप करीत त्याबद्दल त्यांना नान्नज नागरिकांकडून माझ्याकडून त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि या पुण्याचं काम करतायत। त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना निश्चितच याचा नंदादेवीच्या कृपेने त्यांच्या मनोकामना पूर्ण होत, कारण लोकांना पाणी वाटप हा सगळ्यात मोठं पुण्याचं काम करत आहेत। त्या फाउंडेशनला आमच्याकडनं खूप शुभेच्छा। नमस्कार, मी मंजुश्री किशोर जोकारे। आज नान्नज या ठिकाणी पाणी टंचाई लक्षात घेता लक्ष्मीपुत्र फाउंडेशनतर्फे आज महाराष्ट्र दिन व कामगार निमित्ताचं औचित्य साधून लक्ष्मीपुत्र फाउंडेशनतर्फे मोफत पाणी वाटप सुरू करण्यात येते। आज नान्नज येथील महिलांची जी पाण्यासाठी पायपीट होती ती लक्षात घेता लक्ष्मीपुत्र फाउंडेशनने मोफत पाणी वाटप देण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रत्येकी घरी 200 लिटर पाणी देण्याचा मानस आहे आमचा आणि आज नान्नज येथे नंदादेवी मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे। तर त्यानिमित्ताने सुद्धा आम्ही आज पाणी वाटपाचा निर्णय घेतलेला आहे। तरी भविष्यामध्ये लक्ष्मीपुत्र फाउंडेशन प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये 100% सहभागी असेल याची मी ग्वाही देते। लक्ष्मीपुत्र फाउंडेशन हे प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सहभागी असते। हळदी कुंकू असेल, पाणी वाटप असेल, महिलांसाठी कार्यक्रम असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष्मीपुत्र फाउंडेशनचा हा सहभाग असतो आणि गावातली लोक आम्हाला सहकार्य करतात, त्याबद्दल मी गावकऱ्यांचे